राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे। आजही नाराज नसून कालही नाराज नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। कार्यकारिणीमधून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळण्यात आलंय। यावरती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं। 4 ते 5 दिवसात सगळे विषय निकाली लागणार असून या संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्याचं तटकरे यांनी सांगितलं। तसंच झिशान सिद्दीकींच्या बी फॉर्मवरती सही असल्यानं प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं। मी नाराज काली नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही। ते सुद्धा जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल, कारण बहिणींनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट त्यावेळेला केलं। त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली। त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला। आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल, पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे। झिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला ए फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही कोण देत असतात, की बी फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला। बी फॉर्मवरती मी झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना बी फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे। त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे, त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग। 3 वर्षामध्ये माझ्या आणि पवारसाहेबांची भेट झालेली आहे, सतत बोलणंही नव्हतं। अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचे प्रकृतीचे होणारे चढउतार, वारंवार ब्रिजखंडी हॉस्पिटलमध्ये त्यांना खोकल्याचा, दम्याचा, तापाचा त्रास झाल्याच्यानंतर भेटावं अशी इच्छा म्हणजे मी विनंती केली, ती भेट मिळावी म्हणून। अमृत महोत्सवाचा कार्यक्रम बनलेला होता। मला विचारण्यात आलं की आज वेळ आहे का, म्हणून मी पवारसाहेबांना भेटायला गेलो। 10 मिनिटं विचारपूस प्रकृतीची केली, त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही। साहेबांची प्रकृती, साहेबांची तब्येत आणि आम्ही संबंध ज्या पद्धतीने फिरतो त्याच्याबद्दलची एवढी चर्चा। राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असून कुणाच्या नेतृत्वात काम करायचं याबाबत संभ्रम आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी केलंय। त्यानं राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। आमचे सर्व आमदार हे आमच्याकडे आहेत, चुकीची माहिती पसरवली जाते असं उमेश पाटील म्हणाले। पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं तर काही दिवसात कळेल। सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षामध्ये फुटून गेले असं एक तरी उदाहरण आहे का? हे कुठल्या तर्कबुद्धीला पटतं? उलट तुतारीचे एक आमदार सोडला आणि एक खासदार सोडला तर ते सर्वजण आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता इंटरेस्टेड होते। एवढंच नाही तर त्यापैकी काही जणांनी पक्षांतराच्या फॉर्मवर सह्या सुद्धा करून दिल्या होत्या। मला माहीत नाही, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही। परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय नाही। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिरसाट असं का बोलले त्यांनाच माहिती, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे। शिरसाटाने काय म्हणावं, कारण ते सुद्धा एक शिवसेनेचे मंत्री पण आहे, जबाबदार मंत्री आहे, ते शिवसेनेची भूमिका मांडत असतात। आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले, आता ते कशामुळे बोललेत काय बोललेत ते त्यांचं त्यांना माहिती। ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेलं आहे। ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येते। शिवसेनेनं 7 तर राष्ट्रवादीनं 3 जागांची मागणी केल्याचं समजतंय।
ठाणे आणि पुणे या 2 जागांवरून महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना तर पुण्याची जागा सुनेत्रा पवारांना हवी आहे. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपचं संख्याबळ अधिक असल्यानं भाजप या जागा सोडणार का याकडे लक्ष लागलंय. दरम्यान जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत बैठका आणि चर्चा सुरू असून शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. त्याबरोबरच सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये देखील बैठकांची महत्त्वाची बैठक झाल्याची शक्यता आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत हालचालींना वेग आलाय. ही जागा शिवसेनेचीच असून कुठल्याही परिस्थितीत आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा ठाम निर्धार शिवसेनेचे परभणी संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केलाय. परभणीतील नारायणा हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. या मेळाव्याला 3ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्याभरामधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी हिंगोली ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे. ती शिवसेना लढवणार, शिवसेना ती जागा राखणार आणि आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब जो उमेदवार देतील शिवसैनिक असावा आणि स्थानिक असावा. तो उमेदवाराला या ठिकाणी इथली जनता आणि इथले मतदार आणि इथले शिवसैनिक पसंती दिल्याशिवाय राहणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. 8 तारखेच्या खोट्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी अटक केल्याचा आरोप विकास लवांडेंनी केला आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना अटक केल्याचा आरोप विकास लवांडेंनी केलाय. वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा आरोप लवांडेंनी केलाय आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारेंनी विकास लवांडेंवरती शाईफेक केलेली होती. तर आज लवांडेंनी कोर्टामध्ये अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांशी देखील चर्चा केली आहे. लढाई इथं थांबणार नाही. आम्ही दोघेही आलेलो. 23 तारखेला आम्ही पोलीस कमिशनरना भेटणार आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर महासंचालकांना भेटू. एक तर या PIच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय, ज्याने निपक्षपणाने काम न करता पूर्णपणाने आपल्या दबावाचं तंत्र वापरून कायद्यातून 3 वर्षाच्या वरती गुन्हा नसेल तर अटक करता येत नाही, तरीसुद्धा अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठली नोटीस न देता अटक केलेला आहे. आम्ही आता आमचा FIR जो दाखल करणार आहोत तो PI गायकवाडावर दाखल करणार आहोत. त्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, आम्ही कोर्टात न्याय मागू. कोर्टाने याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी तर करूच, परंतु या संदर्भामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका 100% घेऊ. विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि गृह खात्यावरती जोरदार टीका केली आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना राजकीय कार्यकर्त्यांवरती कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुण्यात दिवसाढवळ्या खून, गँगवॉर आणि अत्याचाराच्या घटना घडत असताना गुन्हेगारांना मोकळं रान मिळत असल्याची टीका सुळेंनी केली आहे. जनता दहशतेखाली असताना गृह खातं सुस्त असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जनतेला सुरक्षित वातावरण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना बांधकाम विभागामधील एक अधिकारी चक्क मोबाईलवरती मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. उपस्थित काही व्यक्तींनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. हा प्रकार उपसभापती गौरव मुळीक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सभागृहामध्येच अधिकाऱ्यांची कानउघडणी करत बैठकीत मोबाईलचा गैरवापर सहन केला जाणार नाही असा इशारा दिलाय. चंद्रपूरमध्ये मतदार यादी पुनरावलोकनाच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका शिक्षकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नकोडा इथल्या सरस्वती विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक आदर्श दूधगवळी यांनी मतदार यादीमध्ये नोंदी समाविष्ट आणि वगळण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत दूधगवळी यांना तात्काळ प्रभावानं निलंबित केलेलं असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. बीडमधील पेट्रोल पंपावरती इंधन नसल्यामुळे आजही पेट्रोल पंप बंद आहेत. शहरामधील 3 प्रमुख बंद पेट्रोल पंप असल्यामुळे पुरवठा साखळीमध्ये विस्कळीतता आली आहे. यामुळे पेट्रोल पंप चालक देखील त्रस्त झालेत. सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधून बीडमधील पेट्रोल पंपावरती इंधन पुरवठा होतो, मात्र त्यांना पैसे देऊन देखील इंधनाचा पुरवठा होत नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ चालकांकडून
आल्याचं सांगण्यात येत आहे. तर पेट्रोल पंपावरती इंधन मिळत नसल्यामुळे वाहनधारक आणि चालकांमध्ये वाद देखील होत आहेत. आमच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती HP वाल्यांची, HP इंडियन ऑइल. आता माने पंपावर तुम्ही गेला तर मागच्या 6-7 दिवसापासून माल नाही. साळुंके साहेबाकडे पण माल येतो. सगळ्यांचं तेच आहे, माझा काही वैयक्तिक काही नाही. सगळे जे प्रॉब्लेम फेस करतात तेवढं आम्ही फेस करायला. पण थोडे दिवस राहील, हे दिवस निघून जाईल. हे बॅड पॅच आहे. ज्या समजा सेटलमेंट झाला सगळं वरतून हे ते झालं तर सगळं व्यवस्थित होईल. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात इंधन तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरातील एका पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी कॅन घेऊन धाव घेतल्याचं दृश्य समोर आलं. सकाळपासूनच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी अचानक धावपळ करत पंपावरती गर्दी केली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नसल्यानं भर उन्हात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आणि इतर वाहन चालक देखील रांगा लावून उभे आहेत. या विरोधात मलकापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलंय. देश संकटात आहे आणि पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन मेलोडी चॉकलेट वाटप करत आहेत असं म्हणत शिवसैनिकांनी पेट्रोल पंपावरती रांगेत उभं असलेल्या चालकांना आणि शेतकऱ्यांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं. राज्यात इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसताना दिसतोय. अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल संपल्यानं शेतीच्या मशागतीची कामं खोळंबलेली आहेत. त्यामुळे मराठवाड्यामधील शेतकरी नाशिकच्या नांदगाव तालुक्यात डिझेल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. कॅन आणि ड्रम घेऊन पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या असून शेतकऱ्याला मर्यादित प्रमाणामध्ये डिझेल दिलं जात आहे. लासलगाव बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशननं सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचं पत्र बाजार समितीला दिलंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. इंधन तुटवड्यामुळे नाशिक जिल्ह्यात त्याचबरोबर राज्यात डिझेल उपलब्ध होत नसल्यानं कांद्यासह शेतमाल पाठवण्यासाठी ट्रक मिळत नसल्यामुळे हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे आर्थिक अडचणीत कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीला दिलेल्या या पत्रामुळे शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे करावे काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. ट्रान्सपोर्टेशन आपल्याला ट्रका देत नाही आणि जो परराज्यात जाणारा कांदा आहे तो कुठंतरी जो बाजार समितीतून आम्ही व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा असेल, कडधान्य असेल, ते पडून राहतोय आणि ट्रकांना डिझेल कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करून सुरळीत व्यवस्था कशी होईल यासाठी बाजार समितीने असेल किंवा शासनाने असेल प्रयत्न करून व्यापाऱ्यांना उपलब्धता करून द्यावी. विदर्भात सध्या सूर्य आग उगतोय. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत तब्बल 47.1 तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा उच्चांक गाठला गेलाय. त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये 46.8, गडचिरोली 46.4, नागपूर 46, वर्धा 46.4, अमरावती 45.8 तर अकोला 44.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान हे नोंदवलं गेलंय. हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी विदर्भातील अभूतपूर्व तापमान वाढीवरती प्रतिक्रिया दिली आहे. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे सूर्यकिरणं ही थेट जमिनीकडे येतात आणि त्यामुळे तापमानात वाढ होते असं सानप यांनी म्हटलंय. त्याचबरोबर यावरती ठोस उपाययोजना शोधल्या नाहीत तर आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. हे कारण म्हणजे आता जनरली अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन किंवा प्रतिचक्रवाती परिस्थितीमुळे तापमान वाढताना आपल्याला जनरली दिसतं, परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे. या ठिकाणी जे विदर्भाचा रिजन आहे तिकडे मॉइश्चर इन्कर्शन किंवा आर्द्रतेचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि क्लिअर स्काईज आहेत. अशा परिस्थितीमध्ये सूर्यकिरणं जास्त तीव्रतेने येतात आणि हेच एक रिझन सध्या तापमान वाढीसाठी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशीही कमालीची वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे 38 अंशांपर्यंत आलेल्या तापमानात आता सातत्यानं वाढ होतीये. काल चक्क 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर वाढत्या तापमानाचा फटका गोंदिया जिल्हावासियांना बसतोय. पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन गोंदिया जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केलंय.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील देवल गावात एका शेतमजुराचा मृत्यू झालाय. विनोद राऊत असं 38 वर्षीय शेतमजुराचं नाव असून त्याचा मृत्यू उष्माघातानं झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. रब्बी हंगामातील धान कापणीच्या कामासाठी गेलेल्या विनोद राऊत यांना कडक उन्हामध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते घरी परतत होते. मात्र गावात येताच ते रस्त्याच्या कडेला कोसळले. स्थानिकांनी त्यांना नवेगाव बांध या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. प्राथमिक तपासणीत अतिउष्णतेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर खरं कारण समोर येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यामधील अवकाळी पावसानंतर गेल्या 3 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होत असून 44 अंशांवरून थेट 45 अंशांपर्यंत पारा पोहोचलाय. या असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून वाढत्या तापमानाचा फटका कूलर आणि एसीला देखील बसत असल्याचा अनुभव भंडारावासियांनी घेतलाय. वर्धेत तापमानात सातत्यानं वाढ होत असून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये स्विमिंग पूलचा आधार घेत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण स्विमिंग पूलमध्ये पोहून उष्णतेपासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यात तापमानानं 47.1 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठल्यामुळे उन्हाळी पिकांवरती उष्णतेचं संकट निर्माण झालंय. तीळ आणि मका यांच्यासारखी पिकं वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. वाढत्या तापमानामुळे पिकं करपण्याची भीतीही व्यक्त केली जाते. तर शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पिकं टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे आणि अशामध्येच नागपूर शहरामधील महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उष्णतेचा फटका बसतोय. शहरात दुपारी 2:30 वाजेपर्यंत 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. प्राणी संग्रहालयामधील हरणांच्या कळपाला उष्णतेची झळ बसू नये यासाठी ते सावलीचा आडोसा घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. पारा हा जवळपास 46 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे. काल देखील नागपूरचं तापमान हे 46.6 अंश सेल्सिअस नोंदवलं होतं. आज देखील ती स्थिती आहे. त्यामुळे आपण महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये या हरणाचा कळप आपण बघू शकतो की दुपारच्या वेळेला कशाप्रकारे तिथे जे बांबूचे बन आहे त्या बांबूच्या बनामध्ये सावलीचा आडोसा घेताना पाहायला मिळत आहे. खरं तर या क्षणाला बाहेर उभं राहताना देखील ज्या उष्णतेच्या लाटा शरीराला झोंबून जातात तशाच प्रकारचा त्रास त्या हरणांना देखील होतो. त्यामुळे पूर्णतः हरणाचा कळप बघा कशाप्रकारे जिथे त्या बांबूच्या बनाची सावली आहे तिथे एकवटल्याचा पाहायला मिळत आहे. साधारण 30 ते 40 ते सगळे हरण असेल जे महाराजबागच्या प्राणी संग्रहालयातल्या मोठ्या गोल आकार पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. सध्या वाढत्या उन्हाळ्याच्या झळा या केवळ माणसांनाच नाही तर वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत असल्याचं ज्वलंत उदाहरण यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात पाहायला मिळालं. वाशिमवरून पुसदकडे येणारी प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची धुळे यवतमाळ बस ही खंडाळा घाटात पोहोचताच एक माकड अचानक रस्त्यावरती येऊन बस समोर उभं राहिलं. चालक आणि प्रवाशांनी त्या माकडाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र ते हटण्यास तयार नव्हतं. दरम्यान काही प्रवाशांनी माकडाला तहान लागली असावी असा अंदाज व्यक्त करत त्याला पाण्याची बाटली दिली. माकडानं पाणी पिण्यास सुरुवात करताच जंगलामधील इतर माकडांनी देखील तिथे जमा व्हायला सुरुवात केली. तहानेनं व्याकुळ झालेली माकडं पाणी पिण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत असल्याचं हृदयस्पर्शी दृश्य हे पाहायला मिळालं. राज्यात सध्या एकूण पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचं चित्र समोर आलंय. राज्यामध्ये सरासरी 32% पाणीसाठा उपलब्ध असून गेल्या वर्षी याच काळामध्ये तो 28% इतका होता. विभागनिहाय पाहिल्यास नागपूर विभागामध्ये 40.27%, अमरावतीमध्ये 43.4% पाणीसाठा असल्याची माहिती आहे. तर संभाजीनगरमध्ये 35.86%, नाशिकमध्ये 32.60% उपलब्ध आहे. यासोबतच पुण्यामध्ये 23.29% तर कोकणात 36.65% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. बदलापूर अंबरनाथ परिसरातील चिखलखोल्ली धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटल्यानं अंबरनाथकरांवरती पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी पाणी बचतीचा इशारा दिलाय. तर पुढील आठवड्यापासून शुक्रवारी आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
या निर्णयाचा 50,000हून अधिक नागरिकांवरती परिणाम होणार आहे. हिंगोलीच्या नांदुरा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या विरोधात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हंडा मोर्चा काढलाय. नांदुरा गावात जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. परिणामी संतप्त झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती घागर मोर्चा काढला. नांदुरा गावाला तात्काळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या गावकरी महिलांनी दिलाय. रायगडच्या पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील 18 गावं आणि 29 वाड्यांमध्ये गावकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये दूषित पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. गावात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्यामुळे हेटवणे धरणामधून येणारा पाणी पुरवठा 4 दिवसांच्या अंतरानं फक्त 1 तासासाठी केला जातोय. त्यामुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी वापरावं लागत असून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाविरोधात महिला आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. 10-15 वर्ष झाले असलं दूषित पाणी येते आम्हाला. हे पाणी 8 दिवसांनी पाणी आम्हाला पाणी मिळते. 8 दिवसांनी पाणी आम्हाला येते. हे पाणी तुम्हाला योग्य आहे का पिण्यायोग्य? नाही योग्य पाणी पिण्याचं. मग आता काय करायचं? आता ना आजारी पण लोक पडतात किती. बदल ऑइल फुल माणसांना होते. किती माणसं मेली याच्यातच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.